बार्शी तालुक्यातील अंबाबाईची वाडी, ज्योतिबाची वाडी व हत्तीज येथे गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या संदर्भात वैराग पोलीस ठाणे व संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर 21 एप्रिल रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी दिला। पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। सन 2024 पासून सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून परिसरात दारूबंदी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान ग्रामपंचायतीचा ठराव व महिलांचं उपोषण होऊनही परिस्थिती कोणताही बदल न झाल्याने नागरिकांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। पत्रकार परिषदचा घेण्याचा आजचा उद्देश असा आहे की मागील 1 ते 2 वर्षापासून आम्ही वारंवार वैराग पोलीस स्टेशन असेल, सोलापूर SP ऑफिस असेल, यांना वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे, ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2, अंबाबाईची वाडी जवळगाव नंबर 1 व हत्तीज परिसरातील अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार हा कायमस्वरूपी बंद करा, या अनुषंगाने आम्ही उद्याची 21 तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आत्मदहन उपोषण करणार आहे। त्यामुळे आजची मी पत्रकार परिषद घेतली। कधीपासून पाठपुरावा करत आहे? मी मागील 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। काय पोलीस प्रशासनाकडून काय सहकार्य? पोलीस प्रशासनाकडून आता सध्यापर्यंत कुठलंही सहकार्य झालेलं नाही। उलट आम्ही जे आंदोलनासंदर्भात वैराग पोलीस स्टेशनला असेल, SP असेल निवेदन देत असेल तर आज मी व माझं कुटुंब किंवा माझे जे सहकारी आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करू असं वैराग पोलीस स्टेशन म्हणून आम्हाला दमदाटी केली जाते। कोण आहे ते? पोलीस इन्स्पेक्टर किंवा PI जे आहेत? PIच बोलतो ना, किंवा काय नाव आहे त्यांचं? गावडे साहेब। आणि ते तुम्ही FIR तुमची दाखल करून घेत नाही? FIR तर दाखल करून घेत सोडा, पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा म्हणून सांगते ते। आणि एक्साईज कमिशनरचं काय म्हणते? एक्साईज कमिशनर तर आमचं काम चालूच आहे म्हणते, आम्ही गुन्हे दाखल रेड मारतो म्हणतात। मला काय म्हणायचं आहे की स्थानिकचं पोलीस स्टेशनला ज्या टायमाला एक्साईजची टीम येते त्या टायमाला त्यांना रेड मारल्यावर मटेरियल मिळते, मुद्देमाल मिळतो, आणि स्थानिकचं पोलीस स्टेशन गेल्यानंतर त्यांना मुद्देमाल का मिळत नाही? तर ह्याच्यामध्ये असं जो बीट अंमलदार आहे वैराग पोलीस स्टेशनचा, तो बीट अंमलदार यांना सामील आहे। तो काय करतो की आम्ही वैरागची कुठली टीम यायची म्हणले की खाली जो धंदे करतात त्यांना तो फोन करून सांगतो की आज तुमच्याकडे कॉड येणार आहे, तुम्ही आज माल वगैरे काही ठेवू नका असं म्हटल्यामुळे ते माल लपवून ठेवतात। आणि SPची वगैरे किंवा एक्साईजची जर टीम आली तर त्यांना मुद्देमाल सापडतो। याचा अर्थ असा आहे की वैराग पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांना सामील आहेत, हप्ते घेतात, म्हणून त्यांना ते खाली रिमाइंड करतात की आम्ही आज येणार आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा माल ठेवू नका। आणि आम्ही त्यांना वारंवार निदर्शनास आणून दिले किंवा त्यांनी दारू पितानाचे व्हिडिओ आहेत, दारू विकतानाचे व्हिडिओ आहेत, किंवा काल रात्रीचाच व्हिडिओ असा आहे की एक जण बाबा गाडीवरती बॉक्स घेऊन चालले, ते तर आम्ही साहेबांना पाठवतो, साहेब आम्हालाच म्हणतात ते जुना व्हिडिओ आहे। माझं म्हणणं आहे की तो जुना व्हिडिओ आहे, तुम्ही सिद्ध करून दाखवा की तो जुना व्हिडिओ आहे। पण जुना जर व्हिडिओ असला तर मग काय तुम्ही हप्ते घेऊन पहिल्यापासून त्यांना परमिशन दिलेलं आहे का? ही गोष्ट फक्त एक सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं सगळं चालू आहे। तर पार्टी तुमची स्टेट लेवलची पार्टी आहे, पार्टीचा सहयोग आहे, कसा आहे, काय? पार्टीचा पण सहयोग आहे, पार्टीचा पण सहयोग आहे। एक जन आंदोलन व्हावं ह्याच्याबद्दलचं तुमचं काय म्हणतो? 100% भविष्यामध्ये होणारच आमचं जन आंदोलन। बरं, काय आवाहन कराल तुम्ही लोकांना जेणेकरून लोक याच्याबद्दल जागरूक होतील? माझं आजचं सर्वांना एकच विनंती आहे की बाबांनो, प्रत्येक गावातनं जर एक माझ्यासारखा युवक पुढे आला तर आपल्या गावामध्ये जे व्यसनापासून बाधित झालेले आपली जी युवक पिढी आहे किंवा आपले जे बंधू भगिनी आहेत किंवा आपल्या जो मायबावलीचा जो संसार उघड्यावर आला लागलेला आहे तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर प्रत्येक गावातून उठाव करा आणि आपल्या गावामध्ये जो कोणी अवैध व्यवसाय करत असेल त्याच्या विरोधात तुम्ही स्थानिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार दाखल करा। पोलीस प्रशासनाला काय आव्हान करणार? पोलीस प्रशासनाला माझं एकच आव्हान असणार आहे की साहेब जे कोणी हे अवैध धंदे करतात त्यांच्यावरती ताबडतोब गुन्हे दाखल करावा, यांना तडीपार करून टाका। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,
अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.